बरं का बाप, सर्व कविकारांनी आईचं वर्णन केलं, पण बापाचे गोडवे कोणी गायले नाही. आईला काय काय महत्व आहे, आई माझी मायेता. अरे बाकीचे बापाला का विसरता तुम्ही? सर्वांना माहित आहे. रामायणात चला, राम कोणाचा सर्वांना गाणंच पाठ आहे, राम कौशल्याचा नाही का, पण तोच बाप पुत्र शोकाने मेला महाराज. राम 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 करू करू मेला, पण तो बाप कोणाला आठवत नाही. बापासारखी उपमा दुसऱ्याला देता येत नाही महाराज. एकदा का जीवनातून बाप गेला, त्या मुलाला विचारा, त्या मुलाचा सर्व व्यवहार तो बाप चालवत असतो, पण एकदा का बाप निघून गेला की बापाचा पूर्ण भार त्या मुलाच्या खांद्यावर पडत असतो. म्हणून एका कविकाराने बापाबद्दल वर्णन केलंय. बाप जर एकदा सोडून गेला महाराज, तर कविकार सांगतात, सोडनिया गेले बाबा आम्हाले करावा, बाबा 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 म्हणून बाबा 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 म्हणून द्यायचे त्याच वेळेस. आता बघा ना, वृद्धाश्रम महाराज, खेडेगावामध्ये वृद्धाश्रम नाही, पुणे जिल्ह्यात सुद्धा एवढे आश्रम झाले वृद्धाश्रम. आई वडिलांना जागा नाही. घरामध्ये गेल्याच्या नंतर पायाचा मळ लागतो. बघा पहिले लोक महाराज, तुमच्या काळातलं बघा बाबा, आता तर सर्व गोंठा मंत्री झाले आहे का नाही. पहिला काळ फार गरिबीचा काळ होता. आपल्या घरावर ते कौलं होते, कौलं ते घर सुद्धा गळायचं. आता सर्व बंगल्यात आले नाही का. पहिला काळ खूप गरिबीचा होता, पण लोक माणुसकीची होती. आता माणुसकी विसरले लोक. पहिला काळ तुमच्या काळातला बघा. आमच्या सरांनी सुद्धा खूप कष्ट घेतले असतील. सर श्री क्षेत्र थोर या ठिकाणी 7वी ते 10वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देते. हे वर्ष श्राद्ध निमित्त कीर्तन आहे.
16 संस्कार माणसाच्या जीवावर होतात. किती? 16 संस्कार. 3 संस्कार महत्वाचे आहेत. पहिला गर्भ संस्कार, दुसरा विवाह संस्कार. आवाज येतो का व्यवस्थित? का विको जास्त राहतो? तुम्हाला कळालं पाहिजे मी बोलतो, थोडा कमी करा नाही का. दुसरा विवाह संस्कार आणि तिसरा मृत्यू संस्कार. हे 3 संस्कार महत्वाचे आहेत. आणि 13वा हा 13व्याच दिवशी झाला पाहिजे हे शास्त्रकार म्हणतात. ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, शास्त्र म्हणेल ते सांडावे तीही तृणाग्नी. ऐका, याच्याही पुढे सांगतो, दावा माग पुढे केला तर चालेल, दावा 4थ्या दिवशी केला तरी चालेल, 5व्या दिवशी केला तरी चालेल, 10व्या दिवशी दावा केला तरी चालेल, पण 13वा हा शास्त्रविधी आहे. 13व्याच दिवशी झाला पाहिजे. माणूस गेल्याच्या नंतर 13 दिवस तो जीव आपल्या त्या वास्तूमध्ये घरामध्ये राहत असतो. कशा निमित्ताने? तो जीव खडा आपण ज्यावेळेस ते मडकं घेतो त्यावेळेस फिरवून ते मडकं फोडलं जातं, त्यावेळेस एका खड्यानं आपण फोडतो. बरोबर आहे ना? ते फोडल्याच्या नंतर तो जीव खडा, त्या जीव खड्याच्या रूपाने तो जीव 13 दिवस वास्तूमध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये राहत असतो. 13 दिवस झाल्याच्या नंतर तो जीव आपल्या प्रवासाला लागतो. कुठं जायचं त्याला? वैकुंठाला जायचं. जात असताना त्याला वैतरण नदी लागते. ती नदी काय पाण्याची नाही, रक्त भू सर्व घाणीने भरलेली. याच्याही पुढे सांगेल, विंचू सर्प वाघ सर्व त्या नदीमध्ये आहेत. आणि त्या जीवाला त्याच्यामधून जायचं. त्या जीवाने जर गोदान दिले असेल, अन्नदान दिलं असेल, ज्ञानदान दिलं असेल, तर ती गाय त्या जीवाला सहकार्य करते. म्हणजे त्या नदीतून पार नेण्यासाठी ती गाय त्याला सहकार्य करते. पुण्य जर असेल तर सहकार्य करते, आणि पुण्य जर नसेल तर त्या नदीमध्ये खूपच दिवस लागतात. असे फिरून फिरून त्या नदीमधून जाण्यासाठी एकूण 48 दिवस लागतात. किती किती दिवस सांगा? बोला तुम्ही. किती? 48 दिवस. 48 दिवस आणि हे 13 दिवस. किती झाले? किती झाले? बोला ना, माझं गणित जरा कच्च आहे. 61 दिवस. ती नदी वैतरण नदी पूर्ण पार केल्याच्या नंतर त्या जीवाला 39 दिवस, ज्यावेळेस नदी पार केल्याच्या नंतर तो परत वैकुंठाची वाट धरतो. चालत चालत असताना 39 दिवस त्याला स्वर्गापर्यंत जायला लागतात. हे किती झाले? 61 आणि हे 39. किती झाले? 100 दिवस. 100 दिवसांनी तो जीव स्वर्गामध्ये पोहोचतो. पण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या जीवाचा एक वकील आहे, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. तो वकील जीवाची दखल घेत असतो. जसं आपलं कोर्टामध्ये वकील आपण लावतो, भांडण म्हणा काही झाल्याच्या नंतर वकील लावतो, तसं तो वकील या जीवाची काळजी घेत असतो. काय गुन्हे केले, काय पाप केलं, काय पुण्य केलं, तो वकील आपली केस लढत असतो कोर्टामध्ये, म्हणजे देवासमोर. आणि 100 दिवसाच्या नंतर ती केस अशी चालते, 265 दिवस ती केस चालते. किती दिवस? 265. पहिले किती? 100 म्हणजे किती झाले एकूण? 300 वर्ष. किती वर्षाचं आहे? 300 वर्षाचं? 365 वर्षाचं. तो निकाल 365 दिवसांनी यम दरबारात ब्रह्मदेवाजवळ तो वकील मांडत असतो. ऐका, जे जे कर्म केलंय ते कर्म, आपलं कर्म ते पूर्ण फाईलच आपल्याजवळून घेतो आणि त्या ठिकाणी मुद्दे मांडत असतो. चित्रगुप्त म्हणजे आपण दिवसभर काहीही करा बरं का माऊली, काहीही करा. काही म्हणजे काय? चांगलं कार्य करा. दिवसभर जे जे तुम्ही कराल ते चित्रगुप्त रात्री रोज तुम्ही झोपल्याच्या नंतर जे आपल्या खांद्यावर आहे ते खांद्यावरचं पूर्ण आपण काय काय करतोय, कीर्तनात बसताना चिमटा घेतोय का, टाळी वाजवतोय का, कोणाशी बोलतोय का, हे पूर्ण कोण लिखाण करतोय तिथं? चित्रगुप्ताजवळ तर फाईल असते.
पण जीवाची एक फाईल तो सोबत घेऊन जातो. खाडाखोड जमत नाही तिथं. इथं चालेल खाडाखोड करायला, पण तिथं पूर्ण फाईल आपलं रोजचं लिखाण आहे. बाबांनी पेटी वाजवली, हे कुठं लिखाण चालू आहे. मी कीर्तन करतोय, हे कुठं लिखाण चालू आहे, वर चालू आहे. एवढं लक्षात ठेवा. ती फाईल घेतल्याच्या नंतर तो वकील बोलत असतो, जसं कर्म असेल तसं फळ आहे महाराज. मग तुम्ही गहू पेरला तर त्याला काय येणार, गहूच येणार. तुम्ही जर ऊस लावला तर काय येणार, ऊसच येणार. म्हणून मी सांगत असतो, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ दुमटी. का जसं कर्म असेल तसं फळ. जगी जीवनाचे सार घ्यावे जागली सतवर, जैसी जाते कर्म तो चित्रगुप्त आपला निकाल लावत असतो. आणि मी तर सांगेल दादा, अजिबात शिटी मारू देऊ नका. बंद केलं तरी चालेल, शिटीच मारू देऊ नका, आवाजच वाढवू नका. ऐका, कीर्तनामध्ये विक्षेप आला की लिंक तुटून जाते. आमचे तुकोबराय म्हणतात, मी माझ्या मनाचं म्हणत नाही. कीर्तनी विक्षेप त्याची पै मरण, म्हणजे वक्त्याला मरण परवडलं पण विक्षेप नाही परवडला. बरं का, माफी बोलून सांगतो. आणि एक दिवसाच्या कार्यक्रमात असतं, पण तुम्ही लावूच नका ना हात. त्याला कमी राहू द्या, आवाज कमीच राहू द्या, काहीच करू नका. आपल्या शेवटपर्यंत अशी लागली तर खूप चांगली सिस्टीम, पण तुम्ही वाढवता, विनाकारण हात घालता, काहीच करू नका. खूप छान लागली. विडाला ऐका, जसं कर्म असेल तसं फळ आहे महाराज. आपले सर आपल्यातून निघून गेले. तो कोबरा म्हणतात, तुका म्हणे एका मरणाची सरी आणि उत्तमाची उरे. बाप हा खूप महत्वाचा असतो. मी सुरुवातीलाच हात घातला कारण टाइम कमी आहे. म्हणून एका कविकाराने बापाचं, कविकाराने आईचं खूप गोडवी गायली, पण बापाची कमी गायली महाराज. हा, एका कविकाराने बाप काय असतो सांगितले. किती बाप गरीब असू द्या, पण मुलाची काळजी तो बापच करत असतो.